हॅलो एव्हरीवन डिअर स्टुडंट्स. सो आज आपण बघणार आहोत सायन्सचा सेकंड टर्म पेपर इयत्ता 7वी द्वितीय सत्र 2024 आणि 25 विषय विज्ञान इयत्ता 7वी. पहिला प्रश्न आहे रिकाम्या जागा भरा, 5 मार्काला येईल. तर बघा त्यामध्ये तुम्हाला ऑप्शन देखील आहे दिलेले उत्तर: अनैच्छिक, कठीण, अवश्राव्य, हरितलवक, प्रतिकर्षण. पहिला प्रश्न आहे डॅश डॅश हे अंगक फक्त वनस्पती पेशीतच असते. तर उत्तर आहे त्याचं हरितलवक. सेकंड, पापण्यांमध्ये डॅश डॅश प्रकारचे स्नायू असतात. पापण्यांमध्ये अनैच्छिक प्रकारचे स्नायू असतात. तिसरा, साबण हा डॅश डॅश व सोडियम हायड्रॉक्साईडचा क्षार आहे. तर साबण हा कठीण व सोडियम हायड्रॉक्साईडचा क्षार आहे. 4 नंबर, ज्या ध्वनीची वारंवारता डॅश डॅशपेक्षा कमी असते त्याला डॅश डॅश ध्वनी असे म्हणतात. 20 Hz आणि अश्राव्य ध्वनी असे म्हणतात. 5 नंबर, चुंबकाची खरी कसोटी ही डॅश डॅश ही आहे. तर उत्तर आहे प्रतिकर्षण. नेक्स्ट ब, प्रश्न क्रमांक एक मधला ब जोड्या लावा. आता डायरेक्ट उत्तर आहे होकायंत्र, चुंबकीय सूची, कपाटाचे क्षार, चुंबक, प्रतिकर्षण, सजातीय, चुंबकीय ध्रुव, सर्वाधिक चुंबकीय बल. यानंतर क्वेश्चन नंबर 2 आहे. तर कारणे लिहा. कोणतेही 3 6 मार्काला, म्हणजेच एक प्रश्न हा तुम्हाला 2 मार्काला असेल. तर पाव तयार करताना का फुगतो? पाव तयार करताना का फुगतो त्याचं उत्तर आहे पाव तयार करताना त्यात ईस्ट हा सूक्ष्मजीव घातला जातो आणि ईस्ट हा किण्वन प्रक्रिया करतो. त्यामुळे पावाच्या पिठात कार्बन डायऑक्साईड तयार होतो. त्यामुळे पाव तयार करताना फुगतो. यानंतर सेकंड प्रश्न आहे जठरात आलेले अन्न आम्लधर्मी का होते? तर उत्तर आहे जठराच्या भित्तिके जठरग्रंथी असतात, त्या सौम्य हायड्रोक्लोरिक आम्ल तयार करतात. त्यामुळे जठरात आलेले अन्न हे आम्लधर्मी बनते. यानंतर तिसरा प्रश्न आहे सावलीत बसून वाचता का येते? तर उत्तर आहे सूर्य हा विस्तारित प्रकाश स्रोत पृथ्वीपासून खूप दूर अंतरावर आहे. त्यापासून पृथ्वीवर कोणत्याही वस्तूची पडणारी सावली ही गडद प्रछाया नसून ती फिकट उपछाया आहे. त्या सावलीत बसून वाचण्या इतपत तिची उपलब्धता असते. यामुळे सावलीत बसून आपल्याला वाचता येते. यानंतर प्रश्न क्रमांक 2 मधला ब आकडा फरक स्पष्ट करा. भौतिक बदल आणि रासायनिक बदल. आता यामध्ये देखील तुम्हाला ऑप्शन आहे कोणतेही 2 लिहायचे आहे. प्रत्येकी तुम्हाला एका फरक स्पष्ट करायला 2 मार्क आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला टोटल 4 मार्क आहे. तर भौतिक बदल आणि रासायनिक बदल. तर भौतिक बदल यातील जो पहिला पॉईंट आहे, भौतिक बदलात मूळ पदार्थाचे गुणधर्म असतात व ते तसेच राहतात. रासायनिक बदलात मूळ पदार्थ असतात आणि ते बदलत जाते. त्यानंतर दुसरा पॉईंट, भौतिक बदलात मूळ पदार्थाचे संघटन फायदे राहते आणि रासायनिक बदलात मूळ पदार्थाचे संघटन कायम बदलत जातात. उदाहरणार्थ बघा, बाष्पीभवन, उत्कलन, विलयन आणि प्रकाश संश्लेषण, क्षरण. यानंतर प्रश्न क्रमांक 3, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणतेही 4 8 मार्काला आहे, म्हणजेच प्रत्येकी एक प्रश्न 2 मार्काला. या पद्धतीने तारका समूह म्हणजे काय? तर उत्तर आहे खगोलाच्या एका लहान भागात असलेल्या प्राणी किंवा व्यक्तीच्या विशिष्ट आकृतीत दिसणाऱ्या ताऱ्यांच्या गटाला तारका समूह असे म्हणतात. यानंतर प्रश्न क्रमांक 2, ध्वनीची निर्मिती कशी होते? कोणत्याही वस्तूवर आघात झाला की ती वस्तू कंप पावते आणि कंप पावणारी वस्तू ध्वनीचे उगमस्थान असते. वस्तूच्या कंपनामुळे ध्वनीची निर्मिती होते. यानंतरचा पुढील प्रश्न, स्नायू मुख्यतः किती प्रकारचे असतात व कोणकोणते असतात? आता बघा, स्नायू मुख्यतः 3 प्रकारचे असतात. एक म्हणजे अस्थिस्नायू किंवा ऐच्छिक स्नायू, दुसरा
हृदयाचे स्नायू आणि तिसरा म्हणजे मृदू स्नायू किंवा अनैच्छिक स्नायू. यानंतरचा जो प्रश्न आहे तो म्हणजे ऊर्ध्वबिंदू. आपण जमिनीवर उभे असतात आपल्या डोक्याच्या बरोबर वर असलेले खगोलावरील बिंदूला ऊर्ध्वबिंदू असे म्हणतात. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ हे सर्वात प्रथम तुमच्यापर्यंत येतील. चला तर पाहूया नेक्स्ट प्रश्न. इंधने. आता हा एक चार्ट आहे, तर तो चार्ट तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. इंधने, त्याच्याखाली जीवाश्म इंधने. जीवाश्म इंधनामध्ये 3 पॉईंट येतात: स्थायूरूप, द्रवरूप, वायुरूप. स्थायूरूपामध्ये दगडी कोळसा, त्यानंतर द्रवरूपामध्ये खनिज तेल, तिसरं वायुरूपामध्ये नैसर्गिक वायू. यानंतर दगडी कोळशामध्ये पीठ, लिग्नाईट, ब्युटिमिनियस. खनिज तेलामध्ये पेट्रोल, डिझेल, केरोसिन, नेप्था, वांगण, डांबर. आणि नैसर्गिक वायूमध्ये मिथेन, इथेन, प्रोपेन अँड ब्युटेन. यानंतर बघा आकृती काढून नावे द्यायची आहे. तर आकृती येणार आहे तुम्हाला, तर आकृतीला 6 मार्क आहे. तर ही जी आकृती आहे ती आहे वनस्पती पेशीची. तर तुम्हाला व्यवस्थित आकृती काढून घ्यायची आहे. आकृतीला व्यवस्थित नाव द्यायचे आहेत. ॲटलिस्ट तुम्हाला 4 नावं द्यायची आहेत, जेणेकरून तुम्हाला 2 मार्क हे इझिली पडतील. आकृतीला जर नावं नाही दिले तर ते आकृतीचे मार्क तुमचे जातील. तर वनस्पती पेशी ही एक आकृती तुम्ही करा. यानंतर दुसरी आकृती आहे सूर्यग्रहण. यामध्ये सुद्धा सूर्यग्रहणाची आकृती एकदा तुम्ही बघून घ्या आणि तसेच नावं देखील बघून घ्या. आणि आकृती काढल्यानंतर आकृतीला नावं नक्की द्या, कारण की नावांना देखील 1 मार्क हा असतो. यानंतर बघा प्रश्न क्रमांक 4. खालील संज्ञांवरून मूलद्रव्यांची नावे द्या. तर ते 3 मार्काला आहे. He हेलियम, Mg मॅग्नेशियम, Ai ॲल्युमिनियम, Cl क्लोरीन, Ca कॅल्शियम आणि Ne निऑन. एकदा बघून घ्या, हवं तर स्क्रीनशॉट मारून घ्या. यापुढे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. खालील संयुगाची रेणुसूत्रे लिहा. 5 मार्काला. हायड्रोक्लोरिक HCl, सल्फ्युरिक आम्ल H2SO4, सोडियम फ्लोराईड NaCl, ग्लुकोज COH2O6, मिथेन CH4. यानंतरचा पुढील प्रश्न आहे. खालील दिलेल्या बदल कोणत्या प्रकारात मोडतो ते लिहा. प्रश्न. दुधाचे दही होणे, रासायनिक अपरिवर्तनीय, सावकाश. फटाका फुटणे, रासायनिक बदल अपरिवर्तनीय आणि शीघ्र. भूकंप होणे, भौतिक बदल, रासायनिक अपरिवर्तनीय, नैसर्गिक. पृथ्वीचे सूर्याभोवती परिभ्रमण, आवर्ती बदल, सावकाश आणि नैसर्गिक. तर बघा प्रिय मित्रांनो, तुम्हाला या पद्धतीची मी प्रश्नपत्रिका सांगितलेली आहे, परंतु तुम्ही आता कोणत्या गावातून आहात, कोणत्या शहरातून आहात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आपल्या चॅनलवर जो गणित आणि इंग्लिशचा पेपर होता, तर तो पॅटचे पेपर जे असतात तर ते गव्हर्नमेंटचे पेपर असतात, म्हणून तो कंपल्सरी सर्व शाळांना तोच येत असतो. परंतु हे जे बाकीचे विषय आहेत जसे की विज्ञान, भूगोल, सामाजिक शास्त्र, तर या विषयांचे पेपर जे आहे तर ते वर्ग शिक्षक काढत असतात प्रत्येक शाळेचे. त्यानुसार ते प्रश्नपत्रिका काढतात आणि त्यानुसार तुम्हाला ती त्या शाळेवर अवेलेबल होत असते. म्हणून यातील 100% हाच पेपर तुम्हाला येईल तर असे नाही आहे. हा एक तुम्हाला फक्त सराव पेपर म्हणून आहे. तर हा पेपर तुम्ही सराव म्हणूनच बघा आणि यातील जवळपास 20 ते 30% क्वेश्चन तुम्हाला मे बी येऊ शकता. तर ऑल ऑफ यू स्टुडंट, बेस्ट ऑफ लक ऑल डिअर स्टुडंट्स. अँड चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तसंच आपण कोणत्या गावातून शहरातून हा व्हिडिओ बघत आहात ते देखील कमेंट करा, जेणेकरून मग तुम्हाला त्या भागातील प्रश्नपत्रिका ह्या आम्हाला पुरवता येतील. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी अभ्यास करा. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू डिअर स्टुडंट.